गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती या पुस्तकातील भाग 1 मध्ये स्थूल वाचन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मोठे होत असलेल्या मुलांनो पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांचा जन्म आहे 1943. पाठाच्या सुरुवातीला पाठाची प्रस्तावना अभ्यासूया. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. चला तर मुलांनो, आता पाठाचे अध्यापन सुरू करूया. चलो बच्चो, पाठ का अध्यापन शुरू करते हैं. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. अनुभव मीन्स एक्सपिरियन्स. मला खात्री आहे, खात्री मीन्स विश्वास. माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, या ठिकाणी लेखक अनिल काकोडकर जे आहेत त्यांनी आपले स्वतःचे अनुभव या ठिकाणी ज्यावेळी ते बार्कमध्ये होते त्या बार्कमधील त्यांनी स्वतःचे 2 अनुभव या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. यहाँ पर बच्चों खुद लेखक डॉक्टर अनिल काकोडकर हमसे अपने खुद के 2 अनुभव शेयर करना चाहते हैं, जिससे हमारी भूमिका, हमारा कैरेक्टर निश्चित हो सकता है, जीवन का कैरेक्टर निश्चित हो सकता है. चलो बच्चों, उनके 2 एक्सपीरियंस कौन से हैं जो हमसे वो शेयर करना चाहते हैं लेखक, देखते हैं. चला तर मुलांनो, लेखकांचे कोणते 2 अनुभव लेखक आपल्याशी शेअर करू इच्छितात, आपल्याशी बोलू इच्छितात हे पाहूया. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. ट्रेनिंग स्कूल म्हणजे प्रशिक्षण शाळा. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप, लहान रूप, शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी म्हणजे लेखक, पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम म्हणजे सुमारे जस्ट 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. संशोधन म्हणजे रिसर्च. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती मीन्स नेचर. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. मनावर कोरला जाणे म्हणजे लक्षात राहणे. आणि मुलांनो, स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. तर मुलांनो, या ठिकाणी लेखक स्वतःचे अनुभव सांगताना सांगतात
की ज्यावेळी ते बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला होते त्यावेळी ते ट्रेनिंग स्कूल होतं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. मुलांनो, त्या ठिकाणी जेव्हा ट्रेनिंग लेखक घेत होते त्यावेळी जवळपास 100 मुले मुली होते. आता एवढी मुलं मुली आणि त्यावेळी जस्ट 7 वर्ष हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सुरू झालेलं होतं, त्यामुळे ते मोठं नव्हतं. आणि एके दिवशी जेव्हा होमी भाभा त्या ठिकाणी व्हिजिट द्यायला आले, भेट द्यायला आले, तेव्हा या लेखकांनी त्यांना विचारलं की आम्ही एवढे मुलं मुली आहोत आणि ही संस्था छोटी आहे, आम्हाला इकडे काम करायला कमी पडेल. तेव्हा होमी भाभांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काम शोधू नका, स्वतःचं काम स्वतः बघा, कोणावर डिपेंड राहू नका, बॉसची वाट बघू नका, बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं, ही प्रवृत्ती मनामध्ये ठेवू नका. याने बच्चों, लेखक अनिल काकोडकर जब बार्क के भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर में जब ट्रेनिंग ले रहे थे, भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर जिसको शॉर्ट फॉर्म में कहा जाता है BARC, जो भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर के नाम से जाना जाता है, जो बार्क में स्थित है, वहाँ पर लेखक के साथ साथ टोटल कुल मिला के 100 लड़के और लड़कियाँ ट्रेनिंग ले रही थी. अब इस भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर को खुले हुए सिर्फ 7 साल हुए थे और इन 7 सालों में वो इतना भी रिसर्च सेंटर बड़ा नहीं हुआ था. तो एक दिन अचानक वहाँ पर होमी भाभा विजिट देने के लिए आए. अब इन सब बच्चों ने उनसे सवाल पूछा कि एक्सक्यूज़ मी सर, ये जो सेंटर है ये छोटा है और हम सब 100 के बराबर है, हम लोग कुल मिलाकर 100 बच्चे यहाँ पर ट्रेनिंग ले रहे हैं, तो हम लोगों को इतना काम इस रिसर्च सेंटर में नहीं है, ये तो छोटा है. तो बच्चों, वहाँ पर अनिल काकोडकर लेखक और उनके दोस्तों को होमी भाभा ने कहा कि बच्चों, यहाँ पर तुम लोग खुद रिसर्च करना सीखो, किसी के काम देने का वेट मत करो, खुद का काम खुद ढूंढो. जब होमी भाभा ने उनसे कहा कि हमें खुद के अनुभवों से सीखना चाहिए, किसी का वेट नहीं करना चाहिए, क्योंकि रिसर्च तो रिसर्च रहता है और रिसर्च अगर कामयाब बनाना है, सक्सेस बनाना है, तो वो खुद के अनुभव से, स्वानुभव से पढ़ा जाता है, सीखा जाता है. तो बच्चों, यहाँ पर होमी भाभा ने दिया हुआ वो मैसेज लेखक के दिलो दिमाग में घर करता हुआ बस गया और आज भी लेखक बोल रहे हैं कि होमी भाभा ने दिया हुआ वो मैसेज, वो एक्सपीरियंस रिसर्च सेंटर का आज भी मुझे बहुत अच्छी तरीके से याद है. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नाही. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यावर मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांनो, दुसरा अनुभव असा की लेखक ज्यावेळी बार्कमधील भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये प्रशिक्षण यानी ट्रेनिंग घेत होते, त्यावेळी जस्ट जॉईन झालेले त्यावेळी
आणि त्यामध्ये तिकडे मेटलायझिंग प्रक्रियेवर ते काम करत होते. आता या ठिकाणी लेखक अनिल काकोडकर नवीन होते, त्यामुळे त्या ठिकाणी सामग्री होती, साहित्य होतं. पण लेखक त्यावेळी म्हणाले की मी यावर काम करतो, पण मला हेल्प करायला 2 माणसं हवीत, ज्युनियर माणसं हवीत. पण त्यावेळी लेखकांना तिकडच्या सिनियर्सने सांगितलं, तुम्हाला कोणीही मिळणार नाही, तुम्ही ते काम एकट्यानेच काम पार पाडायचं आहे. मग लेखक काय करणार? लेखकांनी खूप धडपड केली, धडपड म्हणजे प्रयत्न केले, आणि मुलांनो लेखकांना यशसुद्धा आलं. त्यांनी ते काम करून दाखवलं. सिनियर जेव्हा लेखकांकडे आले आणि त्यांनी सांगितलं, अरे वा, तू तर हे काम पूर्ण केलं, आता बोल तुला कोण पाहिजे, फोरमन पाहिजे की वेल्डर पाहिजे? त्यावेळी लेखक म्हणाले, आता मला ह्याची गरज नाही. बघा मुलांनो, लेखक अनिल काकोडकर ह्यांनी हे काम स्वतःच्या अनुभवातून लेखक शिकले. त्यावर ते सिनियर म्हणाले की काम करण्याआधी सर्वजण काय काय मागण्या करतात, पण ते काम ते स्वतःच करू शकतात, स्वतःच्या अनुभवातून शिकू शकतात, हे त्यांना कळत नाही. लेखकांना सिनियर्सकडून त्यावेळी जो धडा मिळाला तो त्यांच्या चांगलाच लक्षात राहिला. तो बच्चों, कहने की बात ये है कि जब लेखक वहाँ पर इंजीनियर के नाते वहाँ पर जब भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर में ज्वाइन हुए तो वहाँ पर मेटलाइजिंग का उनको काम मिला. तब लेखक में एटीट्यूड था, इसीलिए लेखक ने कहा कि मैं ये काम करूँगा, लेकिन मुझे एक फोरमन और वेल्डर की ज़रूरत है. फोरमन मीन्स वेल्डर और फोरमन मीन्स मुझे कुछ कामगार की ज़रूरत है, वर्कर की ज़रूरत है जो मुझे हेल्प कर सकते हैं, एक वेल्डर भी मुझे चाहिए. तो वहाँ पर उनके सीनियर ने कहा कि आपको कोई नहीं मिलेगा, आपका काम आपको अकेले को करना है. तो वहाँ पर लेखक ने खूब कोशिश की, बहुत कोशिश की, और लेखक का काम बच्चों खुद के अनुभव से सक्सेस भी हुआ. और लेखक को यकीन नहीं आ रहा था कि लेखक ने वो काम पूरा करके भी सीनियर्स को बताया. जब सीनियर्स वहाँ पर आए और उनके काम की, लेखक के काम की उन्होंने तारीफ़ की, तो वो हंसने लगे कि अभी आपको कोई चाहिए क्या हेल्प करने के लिए? लेखक ने तुरंत बोला, नहीं, ना अभी मुझे वेल्डर चाहिए, ना मुझे फोरमन चाहिए. वो सीनियर्स हंसने लगे कि देखो, काम जब नया नया सीखने को मिलता है तो सामने वाला पर्सन पहले कितनी सारी डिमांड करता है, और जब उसे कुछ नहीं मिलता और जब वो खुद के एक्सपीरियंस से सीखता है और काम पूरा करके दिखाता है, सफल करके दिखाता है, तो उसे खुशी के मारे खुद पर यकीन नहीं होता. तो बच्चों, लेखक यहाँ पर खुद के अनुभव से सीखे कि पहले हमें करके दिखाना चाहिए, खुद के अनुभव से सीख कर कुछ बतलाना चाहिए, सीखना चाहिए. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल, याची मला खात्री आहे. तो बच्चों, लेखक अनिल काकोडकर यहाँ पर बोल रहे हैं कि बच्चों, 50 साल पहले ये 2 अनुभव मैंने भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर में खुद के अनुभव से सीखे, और आप भी जब बड़े हो जाओगे तब आप भी खुद के अनुभव से बड़े बड़े काम निपटाओ जिसमें आपको सफलता प्राप्त होगी. क्योंकि इंसान कामयाबी तभी हासिल करता है जब वो खुद के अनुभव से सीखता है. आधी केलेची पाहिजे, पहले करो बच्चों. मैं नहीं कर सकता ये किसी को मत दिखाओ, क्योंकि तुम लोग बड़े हुए हो, बड़े होते जा रहे हो. खुद के काम पर भरोसा रखो, खुद पर भरोसा रखो. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनाचा अभ्यास केला. हा धडा तुम्हाला नक्की समजला असेल. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.